हे घे पगार झालाय घ्या. पगार कधी होणार आलोय घेऊन घ्या. मम्मीला एवढे पैसे दिले? मग बाबा तिलाच द्यायला लागतात ना. आपण महिनाभर काम करायचं आणून यांना द्यायचं. नाही दिलं का मग तिकडून आपल्याला माहिती आहे ना द्यावेच लागतात. मग मम्मी किती आहे? त्याच्यामध्ये 2000 रुपये कमी आहेत. भावाला दिलेत. कशाला दिले? मागितले दिले. कशाला? त्याला काय कमी आहे? गरज होती म्हणून दिले. नाही द्यायचं, परत मागून घे. आता परत कसे मागणार? दिले आता त्याला गरज होती तो आला. मागून घ्या. तिथं खर्च कमी नसतो. एखाद्याची गरज असते ती द्यावे लागतात. नाही काही गरज नाही, त्यांना काही कमी नाही आहे. मागितलं तर नाही म्हणून कसं चालतंय? द्यावं लागतं कधी कधी. नाही मागून घ्या. कमी आपल्याला पण खर्च कमी नाही, आपल्या बाळाचं पण बघायला लागते. आता मागणार कसं? फोन लावून मागवा. बरं नाही वाटत ते मागायला. नाही मागवा. पैसे पाहिजे नाही, गरज पडते. त्यालाही गरज होती म्हणून दिले ना. नाही काय कमी नाही ना त्यांच्याकडे, पण आपल्याला कमी आहे ना. किती कसं काय करायचं ते आपल्यालाच माहिती आहे ना. मागवायचेच. हो मागवायचे. पैसे काय फुकट नाही आले. त्यांनी काय आपल्याला काही दिले नाही तेव्हा. हॅलो हा संकेत. हो तुला आज पैसे दिले होते ना ते परत आणून दे बाबा. तुझ्या बहिणीला कमी पडतात बाबा पगार. माझे भाव तिला परत पाहिजेत पैसे. काय करणार? तू नको बोलू. आता ती 57 म्हणती माझे पैसे मला परत पाहिजे. 2000 रुपये कोणाला दिले काय दिले? मग आता सांगितलं बाबा दिलेत. तिला परत पाहिजे. दे बाबा परत मला गुगल पेला पाठवून. बस मागितलंय. अच्छा माझ्या भावाला दिले का? तुला काय वाटलं? मला वाटलं तुमच्या भावाला दिले. मग ठीक आहे राहू द्या. माझ्या भावाला दिलेत ना, मग देईन तो नंतर. राहू दे. आता सांगितलं त्याला परत पाठवून दे. हा नको राहू दे. त्याला सांगा परत की राहू दे. म्हणजे तुझ्या भावाला दिलं तर राहू दे आणि माझ्या घरच्यांना दिलं तर लगेच मागून घ्यायचं. ठीक आहे ना. तुमच्या भावाने काय दिलं तेव्हा? काय दिलं पण कधी ना कधी माणसाला गरज असते तर द्यावं लागतं ना. गरज नाही. दिलं म्हणजे बघ तर हिचा भाव आहे आणि आपलं नाद असलं हे म्हणजे असं यांचं. वा बाई वा. अरे अशी मदत करायची असते लोकांना. भले तो आपला असो नाही तो परका असो किंवा बाजूवाला असो. कधी कोणी कामाला येतं. असं नाही करायचं. लोकांना जपायचं असतं. नाती जपायची असतात. आम्ही पण नाती जपतोच आहे. जपतं म्हणजे कसं झालं आपले आणि लोक दुसऱ्याचं. तुझ्या भावाला म्हटलं तर लगेच हा राहून द्या हां. आणि माझा भाव होता तर हे झालं. किती तुमच्या बायकांचं बाबा खरंच काय सांगता नाही येत. बरोबर आहे ना. काय बरोबर आहे. अशीच तुम्ही मग ते घर तोडायची कामं करता. झालं बाई. तुमच्या बायकांचं तुम्हालाच माहिती नाही. आमचं तुमच्या पुढं काय टिकावं लागणारच नाही आहे.